देऊन चाला सा वृद्धाश्रमात. इथं कोण नातेवाईक आहेत का काय? नातेवाईक नाही, मग मीच चालवते स्वतः चालव तसा? चालवते. मग लय त्रास होत असणार की तुम्हाला? त्रास होतोय, पण काय करणार ना, कारण नातेवाईकांनी मुलांना आणून वयोवृद्ध सर्व आहेत. मग आजकालची मुलं काय आपल्या आईवडिलाच नाही आणून वृद्धाश्रमात ठेवायला की? कारण त्यांना सांभाळायला जमत नाही त्यांना. होय. मीच सांभाळतो इथे. आता 3-3 वर्षापूर्वीची देखील लोक इथे आहेत. हा. आता कसं होतं, आई वडिलांना इथे आणून जी टाकतात मुलांना, मुलं इथे फिरकत सुद्धा नाहीत. त्यांची चौकशी आम्हाला इथून अपडेट द्यावा लागतो. आई कशी आहे, आई आजारी झाली किंवा आईची तब्येत बिघडली काय, सगळं वेळोवेळी आम्ही समजून मुलांना सांगतो. त्याच्यानंतर त्यांचा काहीतरी रिस्पॉन्स येतोय. होय. आता 4-5 दिवसापूर्वीचीच गोष्ट तुम्हाला सांगते. एक माझे ते आजोबा इथे होते, संगमेश्वरचे होते. इथे बेवारस म्हणून आले, ऑफ झाले. नंतर नातेवाईक सुद्धा त्यांचे भेटले, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला. पण नातेवाईकांनी लास्ट मुमेंटला सुद्धा त्यांची बॉडी सुद्धा नाकारली. अंत्यविधीसाठी त्यांनी नेलं नव्हतं. शेवटी मी पोलीस स्टेशन मार्फत सगळी चौकशी वगैरे करून अंत्यविधी त्यांचे मी स्वतः केले. कोण कोणाचं नाही किंवा मग आता ते कोणी कोणाचं नाही, फक्त पैसा महत्वाचा असतो इथे. त्या आई वडिलांना कोणी सांभाळत नाही ते. होय. हे घ्या, आता उन्हात चालायचा, पाणी प्या. चला मी पण येतो, आमच्याकडनं पण काय तर मदत होईल तुम्हाला. या चला, या दाखवते मी वृद्धाश्रम. इथंच आहेत काय? इथेच आहे, या. तुम्ही एक महिला असून का नाही असं वृद्ध लोकांचं सेवा करलायसा काय? समाजासाठी एक लय मोठा आदर्श आहे तुम्ही. काय करणार, कारण मुलं त्यांची असून सुद्धा त्यांना सांभाळत नाही, मग ते केलंच पाहिजे. हे माझा मित्र आहे, आम्ही थोडीशी मदत घेऊन आले तुमच्यासाठी. चालेल.